प्राची खऱ्या अर्थानं परळी तालुक्यामध्ये एक सर्वात प्रथम जी आली, अतिशय हुशार असणारी ही लाडका बाळ खऱ्या अर्थानं 5वीच्या वर्गामध्ये शिकत असताना भारत टॅलेंटेड रिसर्च म्हणजे BTS या परीक्षेमध्ये ती तालुक्यातून प्रथम आलेली आहे. खरं तर प्राची आम्हाला माहितीच नव्हती की म्हणजे कुणाची मुलगी, पण जेव्हा भीमजयंतीमध्ये आम्ही बघितलं तर या बाळानं खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने तिने भाषण केलं आणि त्या दिवशी आम्हाला कळालं की आमच्या बाळूची मुलगी आहे. बाळूला जर बघितलं तर आपल्या कुणालाही कधीही वाटणार नाही की आपल्या ही बाळूचं लेकरू आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे बाळूच्या आयुष्यामध्ये ह्याच्यासारखा दुसरा क्षण कुठला नसेल, कारण त्याच्या समोर खऱ्या अर्थाने ह्या वाघिणीने एवढं काम केलं आणि खऱ्या अर्थानं हा सन्मान बाळूच्या आणि वहिनीच्या आयुष्यामध्ये ह्या वाघिणीनं खऱ्या अर्थाने एक काम जे केलं आहे तर खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये सर्वात एक अतिशय आनंदाचा असा हा दिवस आहे. त्याचबरोबर दुसरं जर सांगायचं म्हणलं तर या निमित्तानं आपल्याला एक शिक्षणाचं महत्व कळतं. कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितच खऱ्या अर्थानं या शिक्षणाच्या माध्यमातून आपली ही तरुण पिढी आपल्या पुढे जात आहे. कारण आता शिक्षणाच्या माध्यमातून जर बघितलं तर शिक्षणामध्ये स्पर्धा आहे, नोकरीसाठी स्पर्धा आहे, अभ्यासासाठी स्पर्धा आहे. आणि खऱ्या अर्थानं या जीवनाच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं या लेकरांना जे यश संपादन केलं हे खऱ्या अर्थानं आपल्या नागापूरचंच गाव तिनं रोशन केलं नाही, तर खऱ्या अर्थानं तिनं एक संबंध परळी तालुक्याचं आणि भविष्यामध्ये तिने तिच्या कुटुंबाचा या निमित्तानं उद्धार केलेला आहे. हेही या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं एक अभिमानानं सांगावं असं वाटतं. मी बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु या निमित्तानं मी प्राची भास्कर वावळे या आपल्या लाडक्या चिमुकल्या ताईचं मी त्याच्या मनापासून खूप खूप अभिनंदन करतो व त्याचबरोबर तिला एक उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो. ताईनं जसं परळी तालुक्यात या ठिकाणी एक नाव तिनं रोशन केलं, असंच नाव तिनं भविष्यामध्ये नाव रोशन करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि प्राचीच्या बाबतीत मी एवढंच म्हणू इच्छितो की ये अपनी प्राची दीदी कभी पीछे नहीं रहने वाली, ये अपनी प्राची दीदी कभी पीछे नहीं रहने वाली, ये भीमराज की बेटी है, ये बहुत आगे बढ़ने वाली है, ये भीमराज की बेटी है, ये बहुत आगे बढ़ने वाली है. खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय प्रबुद्ध भारत. यानंतर थोडक्यात आपलं प्राची स्वतःचं मनोगत व्यक्त करते.